नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून तब्येत ठीक नसल्यामुळे आपल्याला काही लेक्चर घेता आलेले नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांची मी क्षमा मागतो. तसेच मित्रांनो, ज्या 2 दिवसांच्या घडामोडी आपल्या ज्या राहिल्या होत्या, त्या सर्व घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. चला मग सुरुवात करूया या 3 दिवसांच्या महत्त्वाच्या अशा घडामोडींना. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. तर प्रश्न असेल की 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे आपल्या परीक्षेसाठी. ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र राज्याने नुकताच हे जे काही प्रजासत्ताक दिन सोहळा झालेला आहे, त्यामध्ये जे चित्ररथ पाठवण्यात आलेलं होतं, त्याच्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर भारताचं हे जे काही 2026 मध्ये प्रजासत्ताक दिन पार पडलेला आहे, त्याचं क्रमांक होतं 77वा. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन दरवर्षी आपण नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर करत असतो. यावर्षीच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये देशभरातील 30 चित्ररथांनी सहभाग हा घेतलेला होता. त्यामध्येच आपल्या महाराष्ट्र राज्याचा सुद्धा एक चित्ररथ होता. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यावर्षीची मुख्य संकल्पना काय होती? तर वंदे मातरम गीताला जे 150 वर्ष झालेले आहेत, ही संकल्पना या वर्षीची मुख्य संकल्पना होती. ही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक असण्याचा किंवा सर्वोत्कृष्ट चित्ररथ असण्याचा बहुमान हा पटकावलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि या चित्ररथाचा विषय काय होता? तर गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. हे आपल्याला या ठिकाणी हायलाइट करून ठेवायचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे. त्यासोबतच कोणकोणत्या राज्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे, ते सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. गणेश उत्सव हा आपला चित्ररथ होता या वर्षीचा, ज्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर हस्तकला आणि लोकनृत्याविषयी जे चित्ररथ होता, त्याला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. तिसरा क्रमांक केरळ राज्याच्या चित्ररथाने पटकावलेला आहे, जे की केरळ वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता हा चित्ररथ होता, त्याला मिळालेला आहे. हे तिन्ही क्रमांक आपल्याला याविषयी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप मोठी घडामोडी नुकतंच 2 दिवसांमागे घडलेले आहे. तर प्रश्न असेल की नुकतेच अजित पवार यांचे निधन झाले. ते कोणत्या खात्याचे मंत्री होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, अर्थ व नियोजन मंत्री. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच जर आपण बघितलं 28 जानेवारी 2026 ला आपल्या एक प्रमुख नेते होते अजित पवार यांचं बारामती या ठिकाणी विमान कोसळून अपघातामध्ये निधन झालेलं आहे. अतिशय दुःखद बातमी ही महाराष्ट्राने त्या दिवशी बघितलेली आहे. त्याविषयीच आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत, जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जसं की यांचं पूर्ण नाव होतं अजित अनंतराव पवार. जन्म झालेला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील देवलाळी या ठिकाणी 22 जुलै 1959 साली. मूळ गाव मात्र बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ते राहतात. यांचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेलं होतं. त्यांचा जर राजकीय प्रवास आपण बघितला, कोणकोणती पदं त्यांनी भूषवलेली आहेत, तर ते या ठिकाणी बघायचं आहे. 1991 साली पहिल्यांदा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अध्यक्ष राहिले आहेत. त्याच वर्षी 1991ला बारामती लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्याच वर्षी 1991ला त्यांनी ती खासदारकी सोडून त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी ती राखून ठेवली होती किंवा सोडली होती. त्याच्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर 1991 पासून आजतागयत सलग 8 वेळा ते बारामती विधानसभा मतदारसंघामधून विक्रमी मताने निवडून आलेले आहेत मित्रांनो. हे आपण त्यांचा विक्रम लक्षात ठेवायचा आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा अर्थात 6 वेळेस ते महाराष्ट्राचे आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसेच 2022 2023 या सालामध्ये ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत. तसेच आपल्याला अजून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. तर अजित पवार यांनी कोणकोणती मंत्रिपदं भूषवलेली आहेत, तर ते लक्षात घ्यायचं आहे. अर्थ व नियोजन, दुसरं आहे जलसंपदा, तिसरं आहे ऊर्जा व ग्रामीण विकास मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम इत्यादी असे काही महत्त्वाचे मंत्रालय आपल्या अजितदादा यांनी भूषविलेले आहेत.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्र विधानसभेमध्ये 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर केलेला आहे. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे महाराष्ट्राचे दुसरे अर्थमंत्री आहेत मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिले कोण आहेत तर शेषराव वानखेडे. हे सुद्धा नाव आपल्यासाठी महत्त्वाचं ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यांचं जे पक्ष होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचं चिन्ह होतं घड्याळ. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. ही झाली यांच्याविषयी महत्त्वाची घडामोड. कारण अत्यंत महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व होते हे महाराष्ट्र राज्याचे. म्हणून त्यांच्याविषयी आपण या ठिकाणी सखोल माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. जसं की आपण या महिन्याच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं, की जे विद्यार्थी दररोजच्या दररोज आपले जे होमवर्क क्वेश्चन आपण शेवटी देतो, त्याचे उत्तरं देणार आहेत. त्यांना आपण बक्षिसं या महिन्याच्या शेवटी देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी सलग या महिन्याभरामध्ये या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपण उद्या त्या विद्यार्थ्यांची जे जिंकलेले आहेत, ज्यांना बक्षीस आपण देणार आहोत, त्यांची उद्या नावंही जाहीर केली जाणार आहेत. तर उद्याचा व्हिडिओ हा सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचा आहे. कारण कोण विजेते आहेत ते तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये सकाळी कळणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सी-आर-पी-एफचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे सी-आर-पी-एफचे नवीन महासंचालक बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर सी-आर-पी-एफचे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग आहेत. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे 1991च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. या अगोदर त्यांनी आसाम पोलीस महासंचालक म्हणून सुद्धा सेवा केलेली आहे. त्यांचा जे कार्यकाळ आहे ते 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत असणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच या अगोदर सी-आर-पी-एफचे महासंचालक कोण होते त्यांचं सुद्धा नाव लक्षात घ्यायचं आहे. अनिश दयाल सिंग हे अगोदर सी-आर-पी-एफचे महासंचालक होते, जे नुकतंच निवृत्त झालेले आहेत. ही झाली यांच्याविषयी माहिती. त्यानंतर आपल्याला सी-आर-पी-एफ विषयी लक्षात घ्यायचं आहे. याचं लॉंग फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. याची स्थापना 27 जुलै 1939 साली इंग्रजांच्या राजवटीमध्ये क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून झालेली होती. त्याच्यानंतर आपण त्याचं नाव बदलून सी-आर-पी-एफ असं केलेलं आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचं महत्त्व काय आहे तर हे भारतातील सर्वात मोठं निमलष्करी दल आहे मित्रांनो. आणि अंतर्गत सुरक्षा असेल किंवा नक्षलवाद विरोधी जे काही मोहिमा होत असतात यामध्ये या सी-आर-पी-एफची एक अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका असते. हे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, शेख जोहान बिन हमाद अल थानी असं त्यांचं नाव आहे, जे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय नियुक्ती संदर्भामधला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया याचे नवीन अध्यक्ष आहेत कतार या देशाचे शेख जोहान बिन हमाद अल थानी. हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. ते माजी अध्यक्ष जे राजा रणधीर सिंग होते या अगोदर त्यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा कार्यकाळ खरा जर बघितला तर 2028 पर्यंत होता. पण नुकतंच या राजा रणधीर सिंग यांनी आरोग्याच्या कारणास्तव हे जे पद आहे ते सोडलेलं आहे. त्यांच्या जागेवर आता या शेख जोहान बिन हमाद अल थानी यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर जर बघितलं शेख जुहान हे जे आहेत ते कतारच्या घराण्यामधील सदस्य असून कतार ऑलिम्पिक जे समिती आहे त्यामध्ये सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहेत. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नुकतेच एक जिल्हा एक पाककृती उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक जिल्हा एक पाककृती उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही एक जिल्हा एक पाककृती उपक्रम आहे त्याचा उद्देश काय आहे? तर जे काही स्थानिक खाद्य परंपरा आहे त्याला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे. जागतिक कीर्तिमान त्याला मिळवून देण्यासाठी हे
जे उपक्रम आहे ते उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून जे काही छोटे-मोठे व्यावसायिक असणार आहेत किंवा खाद्य विक्रेते असणार आहेत, त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा यामुळे वाढ होणार आहे. तर हे महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच उत्तर प्रदेशचा मुद्दा आला आहे, तर त्याविषयी लक्षात ठेवा. याची राजधानी आहे लखनौ. सध्या मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, आशिया खंडातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता किंवा आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, हैदराबाद या ठिकाणी हे नुकतंच कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा असा विमान वाहतूक कार्यक्रम आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर नाव आहे विंग्ज इंडिया 2026. हा आशिया खंडातला सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम आहे मित्रांनो. नुकतंच 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या दरम्यान हैदराबाद या ठिकाणचं जे बेगमपेट विमानतळ आहे त्या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. मग याचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेलं होतं? तर नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फिक्की जे आहे त्यांच्याकडून संयुक्त विद्यमाने ह्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही विंग्ज इंडिया प्रोग्राम आहे किंवा कार्यक्रम आहे, त्यामध्ये जगभरामधील जसं की एअरबस असेल, बोईंग असेल, एम्ब्रेयर, हाल असेल यासारख्या मोठ्या कंपन्यांनी 31 हून अधिक विमानं प्रदर्शनासाठी ठेवलेली होती मित्रांनो. याचा उद्देश काय आहे? कशासाठी आपण हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे? तर जगाला भारताची विमान वाहतूकमध्ये कशी ताकद आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे. म्हणून एवढा मोठा उपक्रम किंवा कार्यक्रम आपण हे या ठिकाणी भरवलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थात एआयचे नियमन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, दक्षिण कोरिया. या देशाने नुकतंच कृत्रिम बुद्धिमत्तेला नियमन करणारा एक कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारचं एआयवर प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांवर आपली बारीक नजर किंवा लक्ष हे असायला पाहिजे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर दक्षिण कोरिया या देशाने एआय बेसिक ॲक्ट लागू केलेला आहे, जे की कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्याला नियमन करणारा कायदा आहे आणि असं करणारा तो जगातला पहिला देश ठरलेला आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. दक्षिण कोरियाने 22 जानेवारी 2026 पासून हा कायदा संपूर्ण देशामध्ये अंमलात आलेला आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? कशासाठी हा कायदा या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे? तर एआय तंत्रज्ञानामुळे जे काही धोके होत आहेत ते रोखणे, तसेच जे काही इनोव्हेशन आहे, संशोधन आहे, त्याला या ठिकाणी चालना देणे या कायद्याचा उद्देश आहे. तसेच या कायद्यामध्ये काही महत्त्वाच्या सुद्धा बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत. जसं की एखादी माहिती किंवा प्रतिमा किंवा व्हिडिओ जर एआयद्वारे जर बनवलेला असेल, तर ते व्हिडिओ असेल किंवा इमेज असेल, जे काही असेल त्या कंपन्यांना त्याच्याविषयी वॉटरमार्क त्या ठिकाणी वरती लावावा लागणार आहे, की हे आम्ही एआयद्वारे तयार केलेलं आहे. एक प्रकारे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून असा निर्णय त्या सरकारने घेतलेला आहे. तसेच डीप फेक जे काही लोकं करत असतात, अर्थात कोणाची तरी इमेज असते, फोटो असते आणि त्याला अश्लील रूपाने तयार करून ते प्रसार माध्यमांमध्ये पसरवली जाते. त्यावर सुद्धा या नियमनाद्वारे आता नियंत्रण हे मिळवलं जाणार आहे. तर एक अतिशय चांगला निर्णय या दक्षिण कोरिया देशाने घेतलेला आहे. त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या घडामोडींवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतरचा प्रश्न असेल, की कुष्ठरोग निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, 30 जानेवारीला कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतामध्ये आपण जर बघितलं, तर हा 30 जानेवारीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा करतो. तर जगाच्या स्तरावर जर बघितलं, तर वर्ल्ड वाईड आपण हा दिवस जानेवारी महिन्याच्या शेवटी रविवारी साजरा करत असतो. हे दोन्ही फरक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच हे जे काही कुष्ठरोग आहे त्याविषयी लक्षात ठेवा. यालाच हॅन्सनचा रोग असं सुद्धा म्हणतात आणि हा कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे हे जे काही जीवाणू आहे त्यामुळे हा कुष्ठरोग होत असतो मित्रांनो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यासाठी उपचार पद्धती आहे MDT अर्थात मल्टी ड्रग थेरपी. हे आपल्याला उपचार पद्धती कोणती आहे हे सुद्धा परीक्षांमध्ये विचारलं जात असतं. या रोगाचा परिणाम त्वचेवर होतो, मज्जातंतू आणि जे श्वसन मार्ग असतं त्यावर होत असतो.
हे आपल्याला परिणामसुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, ज्या महत्त्वाच्या घडामोडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर आपण पहिला प्रश्न घेतला होता, की 2026 सालासाठी अशोक चक्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, शुभांशु शुक्ला यांना. त्यानंतरचा प्रश्न होता, की WPL मधील पहिले शतक करणारी महिला खेळाडू कोण ठरली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, नॅट सायवर ब्रंट. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच कोणत्या रेल्वे स्थानकावर भारतातील पहिला मानवी रोबोट तैनात करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, विशाखापट्टणम. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना काय होती? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, गणेशोत्सव. त्यानंतरचा प्रश्न होता, की ऑपरेशन मेगाबुरू कोणत्या राज्यात राबवण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, झारखंड या राज्यामध्ये हे ऑपरेशन मेगाबुरू राबवण्यात आलेलं होतं. याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चाही केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच इंद्रजित सिंग बिंद्रा यांचे निधन झाले. ते कोणत्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, BCCI. त्यानंतर मित्रांनो, आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन होता, ICC पुरुष T20 विश्वकप 2026चा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रोहित शर्मा. हे जे काही T20 वर्ल्ड कप होणार आहे 2026चा, त्याचा ब्रँड अँबॅसेडर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, की महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि त्यासोबतच जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या होमवर्क क्वेश्चनचे दररोजच्या दररोज चांगल्या प्रकारे उत्तरं कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांची जे विजेते आहेत त्यांची नावं आपण उद्या सकाळी व्हिडिओमध्ये डिक्लेअर करणार आहोत. म्हणून कोणीही हा व्हिडिओ चुकवायचा नाही. विजेत्यांची नावं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यांना बक्षीससुद्धा आपण देणार आहोत. चला मग, या सोप्या प्रश्नाचं शेवटचा प्रश्न असणार आहे आजच्या या महिन्याच्या घडामोडींचा. तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे आणि बक्षिसं जिंकण्याचा चान्स मिळवायचा आहे. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत PDF नोट्स आपण टाकत असतो. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.